एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये 2 महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे। या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म 50 रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे। 5 एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावात 28/6/2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासन निर्णय घेण्यात आलेला होता। ठीक आहे, तर आता यामध्ये नवीन सुधारणा देण्यात आलेली आहे। तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तिला सुद्धा आता या लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये दर महिना मिळणार आहे। त्याचबरोबर अजून एक गुड न्यूज आहे, ती आपण या शासन निर्णयामध्ये पाहून घेऊया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील सुधारण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 3 जुलै 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर यामध्ये लाभार्थी पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे यामध्ये खूप मोठे चेंजेस करण्यात आलेले आहेत। तर सर्वप्रथम तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तिला सुद्धा 1,500 रुपये दिले जाणार आहे। कशा प्रकारे, तर इथे जाणून घ्या। तर सर्वप्रथम पहिला विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलेलाच याचा लाभ दिला जात होता। पण आता राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे। ठीक आहे, त्यानंतर जो तुम्ही फॉर्म भरणार आहात, ठीक आहे, जर तो तुम्ही ऑनलाईन भरत असाल किंवा ऑफलाईन भरत असाल, जर तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन भरत असाल तर जो फॉर्म भरणार आहे, जी व्यक्ती हा फॉर्म फिल करणार आहे, त्या व्यक्तीला सुद्धा शासनातर्फे 50 रुपये दिले जाणार आहे। ही पण आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। ही विधानसभामध्ये घेतलेले हे निर्णय आहेत। ठीक आहे, त्यानंतर तुमचे जे वय 21 ते 60 वर्ष होते ते आता वगळून 21 ते 65 वर्ष करण्यात आलेले आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्याचे संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमिनी आहे तेही अट आता वगळण्यात आलेले आहे। म्हणजे त्याचीही गरज नाही आहे, जर ती अट काढून टाकलेली आहे पूर्णपणे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला तो सुद्धा नसेल तरीही चालेल। तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे। बघा मित्रांनो, अतिशय चांगली सुविधा करण्यात आलेली आहे। तुमच्याकडे रेशन कार्ड तर असणारच आहे, त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला सुद्धा तुमच्याकडे असणार आहे आणि मतदान ओळखपत्र, मतदान तर सर्वच करतात, तेही तुमच्याकडे असणार आहे। त्याचबरोबर परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तरी चालणार आहे। ठीक आहे, यामध्ये पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। मित्रांनो, खूप मोठी चांगली सूट दिली गेलेली आहे। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहे, जेणेकरून सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर समक्ष प्राधिकरण यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य होते। ठीक आहे, हे अगोदर 28 तारखेला हा जो निर्णय घेण्यात आलेला होता त्यामध्ये आता चेंजेस केलेले आहेत। जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तरीही चालणार आहे। त्यासाठी त्यांनी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरीही तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, खूप मोठी सूट दिलेली आहे, याचा तुम्ही नक्की फायदा घ्या। तुमच्या घरात जर मुलगी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म भरणार आहे त्याला 50 रुपये शासनातर्फे देण्यात येणार आहे। मित्रांनो, खूप मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे, त्यामुळे याचा लाभ तुम्ही लवकरात लवकर घ्या। फॉर्म भरणे चालू झालेले आहे। आपण तीही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती देणार आहोत की फॉर्म कसा भरायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।